नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये. असं म्हणतात की कुत्रा हा माणसाचा एकदम जुना आणि चांगला मित्र आहे. कित्येक वेळा गुन्हेगार पकडण्यासाठी कुत्र्याची मदत घेतली जाते आणि गुन्हा पकडला जातो. याच एका कारणामुळे गुन्हे शाखेकडे पाळीव कुत्रे असतात आणि या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जातं. जेव्हा एका कुत्र्याला एका ट्रेनिंग सेंटरमध्ये आणलं जातं तेव्हा तो फारच लहान असतो आणि जसजसा तो मोठा होत जातो तसतसं त्याचा ट्रेनर त्याला शिकवत राहतो. कुत्रा पूर्णपणे ट्रेन होईपर्यंत त्याचा ट्रेनर एकच असतो. जसजसं त्या ट्रेनरचं प्रमोशन होतं तसतसं त्या कुत्र्याचंही प्रमोशन होतं. खरं तर मी तुम्हाला हे सर्व का सांगत आहे, त्याचं कारण म्हणजे आजची जी गोष्ट आहे ती एका अशाच स्लीपर डॉग संदर्भात आहे आणि प्रसंग आहे मुंबईचा, म्हणजेच मुंबईमधील गोरेगाव भागातला. ही तारीख आहे 14 नोव्हेंबर 2010ची. गोरेगाव वेस्टमध्ये एक वसाहत आहे, ती म्हणजे आरे कॉलनी. आरे कॉलनी ही गोरेगावात फेमस आहे. याच कॉलनीमध्ये एक चाळ आहे आणि चाळीतील लोकजीवन एका विशिष्ट प्रकारचं असतं. तिथला माहोल फार वेगळा असतो आणि एक दिवस या चाळीत एक घटना घडते. ती म्हणजे या चाळीत एका महिलेची हत्या होते. ज्या महिलेची हत्या झाली तिचं नाव आहे शहनाज शेख आणि तिचं वय असेल साधारण 40 ते 42च्या आसपासचं. आणि शहनाजच्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे ती घरात एकटीच राहत होती. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा तिच्या एका मुलीला तिथं बोलावण्यात आलं. तेव्हा पाहिलं तर शहनाज मृत्युमुखी पडलेली होती आणि तिच्या डोक्यावर कुणीतरी वार केले होते. वार केलेले निशाण स्पष्ट दिसत होते आणि खूप सारे रक्त घरात पसरले होते. चाळीत अशी घटना घडल्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरून गेले होते. घडलेल्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा प्रकार पाहून लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलीस तपासात लक्षात आलं की शहनाजची हत्या झाली आहे. परंतु ज्या चाळीमध्ये ही घटना घडली होती तिथं कुठंही सीसीटीव्ही कॅमेरा लावला नसल्यामुळे पोलिसांपुढे एक वेगळंच संकट होतं. कारण सीसीटीव्ही कॅमेरा असता तर अगदीच स्पष्ट झालं असतं की शहनाजच्या खोलीत कोणी आलं होतं का आणि याने तपासही सोपा झाला असता. आणि पोलिसांना सीसीटीव्ही असते तर सोपं झालं असतं की शहनाजचे कोणासोबत उठणं बसणं आहे का, कोण शहनाजपाशी येत होतं, कोणासोबत तिची जवळीक होती, कोणासोबत तिचं भांडण झालं होतं का, हे सर्व पोलीस आजूबाजूच्या लोकांना विचारू लागतात. याच तपासात पोलिसांना समजतं की एक 25 वर्षांचा मुलगा आहे ज्याचं नाव आहे सूरज कुमार मोरे आणि हा सतत शहनाजकडे येत होता. आणि सूरज हा तिथेच होता. म्हणजे चाळीत जेव्हा बातमी पसरते तेव्हा लोक गोळा होतात आणि हा सर्व प्रकार पाहतात. तेव्हा त्यामध्ये सूरजही तिथंच उभं राहून हा सर्व प्रकार बघत होता. पोलिसांनी सूरजची विचारपूस सुरू केली. पोलीस सूरजला सांगत होते की तू शहनाजच्या अगदी जवळचा आहेस असं बाकीचे लोक सांगतायत. तू सतत तिच्याकडे ये जा करत असतोस. तेव्हा सूरजने सांगितलं की हो, मी शहनाजला खूप जवळून ओळखतो आणि ही झालेली घटना पाहून मला प्रचंड मनस्ताप होत आहे. आणि शहनाजची कोणासोबत दुश्मनीही नव्हती आणि तिचं सर्वांसोबत चांगलं नातं होतं. माझ्याशी सुद्धा खूप जवळचे नाते होते. शहनाजच्या मुलीही मला खूप चांगल्या ओळखतात. मी सतत शहनाजकडे ये जा करत होतो, तिची चौकशी करत होतो, तिच्याशी गप्पा मारत होतो. आणि आजूबाजूच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे सूरजही तिथंच उभा राहून पोलिसांच्या समोर जबानी देत होता. तो पूर्णपणे पोलिसांना सहकार्य करत होता. आणि या सर्व चौकशीमध्ये पोलिसांना असं वाटू लागलं होतं की या घटनेशी सूरजचा काही एक संबंध नसणार, कारण तो तिथेच घटनास्थळी उपस्थित आहे. आणि पोलिसांना सर्व प्रश्नांची उत्तरं डोळ्यात डोळे घालून देत होता. आणि त्यामुळे सूरज हा पोलिसांच्या संशयित व्यक्तींच्या यादीमधून बाहेर पडला होता. खरं तर पोलीस इतक्या लवकर कोणत्याही व्यक्तीला सहज सुटका देत नाहीत.
जसं की हा संशयित व्यक्ती आरोपी नाही. पोलीस सूरज सोडून इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात करतात आणि तितक्यात घटनास्थळी एक निळ्या रंगाचा तुकडा मिळतो. आणि हा जो कापडाचा तुकडा होता तो एका महिलेच्या वस्त्राचा तुकडा नसून एका पुरुषाच्या वस्त्राचा तुकडा होता. शेहनाज ही एक विधवा महिला होती. ती घरात एकटीच राहत होती. घरात कोणत्या पुरुषाच्या कपड्याचा तुकडा सापडणं म्हणजे हा तुकडा एक संशयित व्यक्तीच्या अंगावरचा फाटलेला कपडा असू शकतो. हाच कापडाचा तुकडा पोलिसांना गुन्हेगाराला पकडण्यास मदत करू शकतो. परंतु त्या कपड्यावर कसलाच टॅग किंवा कोणता ब्रँड दिसत नव्हता. आता पोलिसांनी निर्णय घेतला की या प्रकरणाचा शोध श्वान पथकाच्या सहाय्याने घेतला जावा. म्हणून मुंबई पोलीस शोध घेण्यासाठी श्वान पथकाला बोलवतात. श्वान पथकातील एक पोलीस शिपाई ज्यांचं नाव आहे भाऊ शिंदे एक डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याला घेऊन येतात. त्या कुत्र्याचे नाव आहे लिओ. भाऊ शिंदे जेव्हा लिओला घटनास्थळी घेऊन येतात तेव्हा जो सापडलेला कपडा आहे तो लिओला वास घेण्यासाठी दिला जातो आणि काही वेळासाठी त्याला मोकळं सोडण्यात येतं, जेणेकरून लिओ संशयित व्यक्ती किंवा संशयित जागा शोधू शकेल. लिओ कपड्याचा वास घेऊन खोलीबाहेर येतो आणि खोलीच्या आसपास फिरू लागतो, उड्या मारू लागतो. हवेमध्ये त्या कापडाचा गंध कुठे सापडतोय का हे पाहू लागतो. थोड्या वेळात लिओ चाळीतून बाहेर येऊन थोड्या अंतरावर असलेल्या चाळीच्या मागील बाजूस गल्लीतील एका घराच्या दारात उभा राहून जोरजोरात भुंकू लागतो. मग आता पोलिसांना वाटू लागतं की या घरातील कोणी व्यक्ती आहे जी या प्रकरणात सहभागी आहे किंवा जो आरोपी आहे तो इथे येऊन गेला आहे. कारण लिओ हा कोण्या व्यक्तीवर भुंकत नव्हता, तर तो एका घराच्या दारात एका जागी उभा राहून घरावर भुंकत होता. आरोपीचा माग काढत लिओ इथपर्यंत पोहोचला होता की हा जो प्रकार घडला आहे त्यात महत्वाचं म्हणजे कुठली व्यक्ती लिओने दाखवली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घराच्या दारात लिओ भुंकत होता तिथं सध्या कोणीच राहत नाही. त्यामुळे पोलिसांच्या हाताला तसं विशेष काहीच लागत नव्हतं आणि त्यांना दुसरा मार्ग अवलंबणं गरजेचं वाटू लागलं. यानंतर पोलिसांना जे लोक संशयित वाटत होते आणि ज्या लोकांचा शेहनाजशी संबंध आला होता त्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयित लोकांना लिओच्या समोर उभं करण्यात आलं. या 6-7 लोकांपैकी एका माणसावर लिओ जास्त भुंकू लागला, म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि बाकी लोकांना सोडून देण्यात आलं. आता तपास या व्यक्तीच्या मार्गाने सुरू झाला. याचे आणि शेहनाजचे काय संबंध होते आणि यांच्यात काय वाद होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी होती. म्हणून पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. कित्येक प्रश्न विचारले आणि याच बोलण्याच्या जाळ्यात त्यानं कबूल केलं की हा खून मीच केला आहे. आणि मुख्य म्हणजे पोलीस हे पाहून हैराण झाले की हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो सूरज मोरेच होता, जो घटनास्थळी उपस्थित होता आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत होता. एक वेळ पोलिसांची हा मदत करत होता. हाच सूरज सतत शेहनाजबद्दल चांगलं बोलत असायचा. त्याला तिच्या खुनाबद्दल दुःख झालं होतं, परंतु या सूरजला स्वतःचा बचाव करण्यापासून यश आलं नाही, कारण लिओने एका कपड्याच्या वासावरून त्याला पकडलं होतं. खरं तर सूरजने शेहनाजचा खून का केला होता हे अद्यापही स्पष्ट झालं नव्हतं. असं कोणतं कारण होतं की शेहनाजचा त्याला खून करावा लागला? तर त्याचं कारण हे होतं की सूरज आणि शेहनाज यांच्यामधले प्रेमसंबंध. शेहनाजला सूरजशी लग्न करायचं होतं, परंतु सूरजची त्याला मान्यता नव्हती. सुरुवातीला सूरजने सगळं मान्य केलं की मी तुझ्याशी लग्न करीन, पण तिचा फक्त वापर करत होता. परंतु शेहनाज खूपच प्रेमात पडली असल्यामुळे त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध होत होते आणि त्याचमुळे शेहनाज त्याला लग्नासाठी बोलत होती.
आणि शेहनाज बोलू लागली होती की लग्न कर नाहीतर तुला मी त्रास देईल. आणि याच कारणामुळे शेहनाजचा खून करण्याचा सूरजने कट रचला. 14 जानेवारीच्या सकाळी संधी साधून त्याने शेहनाजचा खून केला. घरामध्ये तिच्या 3ही मुली नसताना हा कट त्याने रचला होता. आणि हा सगळा प्रकार फक्त आणि फक्त लिओच्या परिश्रमामुळे उघडकीस आला. तर मित्रांनो, अशा गोष्टींना आळा घातला पाहिजे. आपण कसे नातेसंबंध ठेवतो आणि त्यातून आपल्या वाट्याला काय येईल याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून चुकीच्या गोष्टी, चुकीचे नातेसंबंध ठेवणे टाळलेलेच बरे.